कदाचित हा इतिहास तुम्हाला माहिती नसेल। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकत होता, पण अमृतसरमध्ये लोकांची घरं जळत होती। दिल्लीचे रस्ते स्वातंत्र्यासाठी सजलेले होते, पण लाहोरपासून अमृतसरपर्यंत मृत्यूच्या आगगाड्या धावत होत्या। इथं लोक स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होते, पण पंजाबमध्ये आपल्या महिला स्वतःला जाळून घेत होत्या। का आणि कशासाठी, या सगळ्यांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील। नमस्कार, मी कुमार खिरोडे आणि आज आपण पाहणार आहोत मध्यरात्रीचं स्वातंत्र्य। दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडमध्ये पाव खाण्यासाठी सुद्धा लोकांच्याकडे आता पैसे उरलेले नव्हते। नवे नवे दुकानात पावच शिल्लक नव्हते आणि यांनी विचार केला की आपल्या अधिपत्याखाली जेवढी राष्ट्र आहेत तेवढ्या सगळ्यांना स्वतंत्र करायचं। या ब्रिटन साम्राज्याचं वर्णन केलेलं आहे की सूर्य कधी यांच्या साम्राज्यावरून अस्तालाच जात नव्हता आणि त्यामध्येच भारत होता। दिनांक ठरली 15 ऑगस्ट 1947। अर्थात ज्या परंपरेची मिजास आपण जगभर मिरवलेली होती तो भारत आज दोन देशामध्ये तुटणार होता, एक पाकिस्तान आणि दुसरा भारत। आणि याच्या अगोदर महिनाभर या भारतामध्ये काय सुरू होतं, वायव्य सरहद्द पेटलेली होती। इकडं कागद रंगत होती निळ्या शाईने आणि तिकडं वायव्य सरहद्द रक्ताने रंगत होती, भारतीयांच्या लाल रक्ताने रंगत होती। प्रसंग असा सांगितला जातोय की लाहोरमधून एक कुटुंब आता आपल्याला भारतामध्ये जायचं आहे म्हणून आनंदानं बाहेर पडतंय, तोच बाहेर दंगलींनी काहूर माजवलेलं होतं। लोकांच्या अंगावरती पेट्रोलचे बॉम्ब पडत होते, लोकांच्या कत्तली उडवायला सुरुवात झालेली होती, घराच्या घर पेटवायला सुरुवात झालेली होती। कसे बसे हे कुटुंब कुलूप लावून बाहेर पडलं, हातामध्ये किल्ली ठेवली। का तर ती आठवण, ते बालपण आमचं या गावामध्ये गेलेलं आहे, कधीतरी परत या घराकडे येईन असा विचार करून ते कुटुंब बाहेर जातंय। तोचपर्यंत ते घर सुद्धा पेटताना त्याच कुटुंबानं पाहिलं। कसं बस जीव वाचवण्यासाठी लोकांचे जत्तेच्या जत्ते भारताकडे यायला सुरुवात झाली, भारतातील जत्तेच्या जत्ते पाकिस्तानमध्ये जायला सुरुवात झाली। कुणालाच माहिती नव्हतं की नेमकं आपण कुठल्या देशामध्ये आहोत आणि कुठल्या देशामधून कुठं जात आहोत। या देशाच्या सीमाच ठरलेल्या नव्हत्या, कारण रेड क्लिफ नावाचा अधिकारी 15 ऑगस्ट आला तरी भारताच्या आणि पाकिस्तानाच्या सीमाच ठरवू शकलेला नव्हता। हा रेड क्लिफ भारतात इथून मागं कधीच आला नव्हता, तो पहिल्यांदाच आलाय। कशासाठी? भारत आणि पाकिस्तानची सीमा ठरवण्यासाठी। आणि ही सीमा त्यानं कशी ठरवली असेल हो, एका नकाशावरती पेनानं रेष ओढली आणि सांगितलं हा पाकिस्तान आणि हा भारत। आणि तेही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 3 दिवसानंतर। इकडे लोक भारतातून पाकिस्तानात जात आहेत, पाकिस्तानातून भारतात येत आहेत, कसे बसे जीव वाचवून सुटतायत। पण कुटुंब सुटत असताना त्या कुटुंबाला अडवलं जातंय, त्यांच्यामधल्या पुरुषांना मारलं जात आहे आणि महिलांना पकडून त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत। त्याच अवस्थेत महिलांना सोडून दिलं जात आहे, त्यांच्याही कत्ली उडवून दिल्या जात आहेत। जत्तेच्या जत्ते भारताच्या वायव्य सीमेवर येऊन ठेपलेले आहेत। यांना ना अन्न मिळतंय ना पाणी मिळतंय। यांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न होता, आज आपल्याला जिवंत राहायचं आहे। कुटुंबामधली मुलं बाजूला गेलेले आहेत, कुटुंबामधल्या महिला बाजूला गेलेले आहेत, कुटुंबामधली पुरुष बाजूला गेलेले आहेत। कोण नेमका कुठं गेला याचा काही कुणाला थांग पत्ताच नव्हता। अवस्था आता अशी झालेली होती, ज्याचं मामाचं घर पाकिस्तानात आहे त्याच्या आईचं घर भारतामध्ये होतं, ज्याच्या बहिणीला पाकिस्तानामध्ये दिलेला आहे तो भाऊ आता भारतामध्ये राहत होता। एवढ्या दरम्यान अमृतसरच्या रेल्वे स्टेशनवर काही कुटुंब आपल्या नातेवाईकांची वाट पाहण्यासाठी थांबलेलं होतं। रेल्वे आली, रेल्वेचा आवाज झाला, लोकांना वाटलं की आपली आता आई, आपला बाबा, आपला मामा, आपली मामी या रेल्वेमधून बाहेर पडतील। रेल्वे आली, अमृतसरच्या स्टेशनवरती थांबली। स्टेशनवरती रेल्वेतून रक्त सांडायला लागले। रेल्वे पाहतोय तर रेल्वेमध्ये हजारो प्रेत पडलेली होती आणि रेल्वेवरती लिहिलेलं होतं आझादी का तोहफा। काही रेल्वे तरी अशा आलेल्या आहेत फक्त महिलांच्या त्यांचेही अवयव कापून या रेल्वे पाठवलेल्या होत्या। पंजाबमध्ये काही महिलांनी स्वतःला पेटवून घेतलेलं होतं, कारण यांच्या हाती सापडून आपल्या अब्रूची लखतर टांगण्यापेक्षा स्वतःला जाळून घेतलेलं बरं। काही महिलांनी विहिरीत उड्या देऊन आपले जीव दिलेले आहेत। एवढा नंगा नाच वायव्य सरहद्दीवरती सुरू होता। पंजाबमधल्या एका कुटुंबामधली लहान पोरगी धावत धावत आलेली होती। माझी आई, माझे बाबा गावामध्ये सापडल्या ही ती आक्रोशानं सांगत होती सगळ्यांना। दोघं तिघं तिच्यासोबत पाठीमागं गेले तिचं कुटुंब वाचवण्यासाठी आणि जाऊन पाहतायत तर काय, तिचं घर आतमधल्या असणाऱ्या माणसांच्या सकट जळत होतं आणि ते त्या पोरीनं डोळ्यानं पाहिलं होतं। जशी परिस्थिती वायव्य सरहद्दीवरती होती तशीच पद्धत कोलकात्यामध्ये सुरू झालेली होती। कोलकात्यामध्ये लोकांचा क्रूर नरसंहार एवढा प्रचंड सुरू झालेला होता की कोलकात्याचे रस्ते लोकांच्या रक्ताने भिजलेले होते, मृत्यूचे ढीगच्या ढीग पडलेले होते आणि दुर्दैव पेट्रोल टाकून सामूहिकरित्या प्रेतांचं दहन केलेलं होतं। काही गोष्टी ऐकवत नाहीत, बोलवत नाहीत, सांगवत नाहीत आणि या व्हिडिओतून ते मला सांगायच्याही नाही आहेत, पण ह्याची तीव्रता तुमच्या लक्षात आली असेल। आज आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। या करोडो लोकांच्या रक्ताची जाणीव आपल्याला असली पाहिजे।
ते लाखो क्रांतिकारक ज्यांनी हसत हसत आपल्या गळ्याला फास लावून घेतला. आणि ही जवळजवळ 20 लाख जी ऑफिशियल आकडा आहे, पण करोडो भारतीय लोक याच्यामध्ये मारली गेलेली होती. या सगळ्यांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. भारताला मिळालेलं हे स्वातंत्र्य हे फुकट मिळालेलं नाही आहे. या करोडो लोकांनी आपल्या रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातलेला आहे, आपल्या देहाला या मातीमध्ये पेरलेला आहे. तेव्हा हा तिरंगा लाल किल्ल्यावरती अभिमानानं फडकतोय. आजही ह्या घटना या भारतामध्ये घडल्या असत्या, पण भारतीय सैनिक सीमेवरती स्वतःच्या छाती बाहेर काढून उभा आहे. जे वार आपल्यावरती होणार आहेत ते वार हे तरुण पोरं आपल्या छातीवरती झेलत आहेत. कधी काहीही होऊ दे, पण भारतीय सैनिकांच्या बद्दल एकही अपशब्द आपण ऐकून घेतला नसला पाहिजे. आपण बोललाही नसला पाहिजे, नवे असा विचारही आपण केला नसला पाहिजे. कारण भारताचं हे स्वातंत्र्य आहे हे त्यांच्यामुळे जिवंत आहे. भारत सुरक्षित आहे तो ह्या आर्मीमुळे, आणि भारत पुढं जातोय तो आपल्या तरुणांमुळे. आपल्या तरुणांनी सुद्धा या राष्ट्रासाठी उभं राहिलं पाहिजे. वेळ आली तर आपण या राष्ट्रासाठी मरूच, पण राष्ट्रासाठी जगणं हे खूप आता महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण आपली नावं चमकवली पाहिजेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे नेलं पाहिजे. आणि जी स्वप्न घेऊन क्रांतिकारकांनी आपले गळे फासाला लावले, त्या क्रांतिकारकांचं स्वप्न पूर्ण करण्याचं कर्ज आपल्या डोक्यावरती आहे. एवढी जाणीव ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांनी ठेवावी. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. ह्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये पेटवत ठेवा आणि या राष्ट्रासाठी आपण सर्वजण उभे राहाल एवढी आशा व्यक्त करतो. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र.